नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरजी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्र 2024च्या या व्हिडिओ मालिकेमध्ये आक्षेपित मत म्हणजे चॅलेंज वोट या संदर्भातली माहिती बघणार आहे। मित्रांनो, एखादा प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी एखाद्या मतदारावर आक्षेप घेऊ शकतो की हा संबंधित मतदार नाही। मग याचे जोडपत्र 7 मध्ये आपल्याला PROंना दैनंदिनी लिहिताना अनुक्रमांक 12 मध्ये याची माहिती भरायची आहे। मतदान प्रतिनिधीने मतदाराच्या ओळखीला जर आव्हान दिले, जर मतदान प्रतिनिधी म्हटला की हा संबंधित व्यक्ती नाही आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण मतदान प्रतिनिधी जो असणार आहे, ज्यांनी आक्षेप घेतलेला आहे, त्यांच्याकडून 2 रुपयाची अनामत रक्कम भरून घ्यायची आहे आणि त्याची नोंद आपल्याला जोडपत्र 19 मध्ये भरायची आहे। त्या संबंधित मतदान प्रतिनिधीकडून 2 रुपये वसूल करायचे आहेत आणि जोडपत्र 19 मध्ये ती माहिती आपल्याला म्हणजे चॅलेंजिंग वोटच्या जे जोडपत्र आहे त्यामध्ये ही माहिती भरून घ्यायची आहे। PROंचं हे काम असणार आहे, मतदान केंद्राध्यक्षांचं हे काम असणार आहे। मतदान केंद्राध्यक्षाने आव्हान दिलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीचा योग्य तो पुरावा देऊन स्वतःला मी तोच आहे हे सिद्ध करण्यास सांगावे। ज्या मतदारावर आक्षेप घेतलेला आहे त्या मतदाराला PRO सांगतील की तुम्ही तोच व्यक्ती आहे हे सिद्ध करा, तुमचा पुरावा सादर करा। जर चौकशीनंतर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाले तर मतदाराला मतदान करून द्यायचं आहे आणि मतदान प्रतिनिधीची अनामत रक्कम जी आहे 2 रुपयाची ते आपण PROंनी जप्त करून घ्यायची आहे। पण जर दुसरी बाजू आक्षेप जर खरा झाला म्हणजे प्रतिनिधींनी सांगितले त्याप्रमाणे जर तो व्यक्ती तोतया निघाला किंवा तो व्यक्ती सिद्ध करू शकला नाही की मी तो संबंधित व्यक्ती आहे, तर तोतया मतदार असल्यास सिद्ध झाले तर सदर व्यक्तीस मतदान करू देऊ नये। दिलेल्या नमुन्यात त्या मतदाराची लेखी तक्रार देऊन पोलिसांच्या स्वाधीन करावे। मतदान प्रतिनिधीची अनामत रक्कम परत करायची आहे आणि आता आपल्याला जोडपत्र 20 भरायचं आहे। जे 2 रुपये आपण त्या पोलिंग एजंटकडून घेतलेले आहे ती अनामत रक्कम त्यांना परत करायची आहे आणि ज्याच्यावर आरोप सिद्ध झालेला आहे तो जर तोतया मतदार असेल तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन आक्षेपित मताचे जे जोडपत्र 20 आहे ते आपल्याला आता भरायचं आहे। अशा प्रकारे आक्षेपित मतांचे जे हिशोब आहे ते सुद्धा आपल्याला चॅलेंजिंग वोट याला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं आणि या संदर्भात आपण त्याला कसं टॅकल करणार या संदर्भातली आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितली। व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।